तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा देवदर्शनाचा ब्लॉग आहे. अचानक झालेला प्लॅन आहे. बाईक राईडने करणार आहे. तर आज ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहोत आपण. 2 नाईट आणि 1 दिवस अशी ट्रिप आहे छोटीशी. संध्याकाळी 8 वाजता आपली ट्रेन आहे, बुकिंग झालेली आहे. तर देवदर्शनात चाललो आपण माहूरगडावरती रेणुका माताचं दर्शन घेण्यासाठी. अचानक बनलेला प्लॅन आहे. सर्व काही मित्रांनी ठरवलेलं आहे. आताच आपण एक ट्रिप कंप्लीट करून आलो आहे, परंतु त्याला नाही म्हणू शकत नाही, त्यामुळे जावं लागणार आहे. आणि त्या कारणाने आपलं देवीचं दर्शनही होऊन जाईल. तर चला जाऊया. आत्ता 8 वाजताची आपली ट्रेन आहे. आपल्याला जायचं इथून नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती. तर भेटूया आपण डायरेक्ट आता नाशिक रोड रेलवे स्टेशन. तो चलो चालू करते आज का ब्लॉग. लेट्स गो. तो दोस्तों अभी हम लोग रेलवे स्टेशन पहुंच चुके हैं, लेकिन यहाँ पे अभी अपनी ट्रेन ज़रा लेट होने वाली है. अभी 7:45 बजे है, लेकिन अपनी ट्रेन है 8 बजे की और थोड़ी लेट है शायद. 8:30 बजे तक अपनी ट्रेन आएगी, तो फिर अपना आगे का जर्नी जो है वो चालू हो जाएगा. तब तक आप लोग नासिक रोड का रेलवे स्टेशन देख लो. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती आणि आता वाजले 12. आतापर्यंत झोपलो नव्हतो मी, थोडं काम करत होतो. आता झोपून घेऊया, कारण की उद्या सकाळी उठून परत दिवसभर फिरायचं आहे आपल्याला आणि संध्याकाळी परत तिकडनं निघायचं आहे. संध्याकाळी परत ट्रेनचा प्रवास आहे आणि त्याचं तिकीट आपलं कन्फर्म नाही. आता वाजले 3:30 आणि 3:30 वाजता आम्ही पोचलो परभणीमध्ये. ही इथं आपली सीट आहे, ही आपली बॅग पण दिसते. सकाळचे 7 वाजले आणि आता आपण बघू शकतो आता आपण पोहोचल्या जवळ आहे. अजून अर्धा पाऊण तासामध्ये आपलं स्टेशन येईल, जे की किनवट म्हणून स्टेशन आहे. आणि हे बघा, याच्यावर विश्वास ठेवून चुकी आहे. याच्या प्लॅनिंगच्या भरोश्यावरती मी निघालो. मी काहीच प्लॅनिंग नाही केलं आणि काय उपयोग नाही, सगळं मलाच करावं लागते. रेल्वे स्टेशनवरती उतरून आपण आता निघालो आहे माहूरगडाकडे. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस भेटते, तिथून आता माहूरला जाऊया. माहूरला उतरून आपण थोडंसं फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून देवीचं दर्शन वगैरे घेऊया आणि तिथून पुढे जे जे काही ठिकाणं आहेत ते सगळे फिरूया. पुढे ती तुम्हाला दिसेलच. तर ब्लॉग बघत राहा आणि अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक जरूर करा. भेटूया आपण आता पुढे. तोपर्यंत जरा नेचर बघा.
वरती फ्रेश होऊन थोडा म्हणजे धर्मशाळेमध्येच रूम केला होता. आता आपण एक तीर्थावरती आलेलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिराचं दर्शन करण्यासाठी गडावरती. चला. रेणुका माताचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे परशुरामाचं दर्शन घेण्यासाठी. आपण आलेलो आहे नांदेडला. आपलं माहूर दिवसभर फिरून झालं दुपारपर्यंत 3-3:30 वाजेपर्यंत आपलं माहूर फिरून झालं आणि रूमवरती जाऊन आपण पुन्हा आपले बॅग्स वगैरे घेऊन आपण आलो आहे नांदेडला. जवळपास 3 ते 3.5 तासाचा प्रवास करून आता वाजले 8. तर आता थोडं जेवण वगैरे करूया. राज्यराणी एक्सप्रेस ट्रेन आहे ती 10 वाजता इथून निघेल. तर जेवण वगैरे करूया, स्टेशनवरती जाऊया आणि आपलं स्लीपरचं बुकिंग नाही आता यावेळेस जाताना बुकिंग केलेलं नव्हतं. तर आता आपल्याला सिटिंगमध्ये जावं लागणार आहे, AC सिटिंग मनमाडपर्यंत आणि मनमाडपासून पुढे आपल्याला जनरलमध्ये जावं लागेल. तर बघूया चला. आणि मित्रांनो त्यानंतर आपण रात्रभरचा प्रवास करून सकाळी 6 वाजता आपला नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो. तिथे आपली ट्रिप एंड झाली आणि तिथून सिटी बसने आपण घरी पोहोचलो. तर अशा प्रकारे आपली ही 1 दिवस आणि 2 रात्राची छोटीशी ट्रिप होती, ज्यात 2 रात्र आपले प्रवासातच गेले. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही करा, कारण की यानंतर आपला चांदवडच्या रेणुका मातेचा ब्लॉगसुद्धा येतोय. तर यानंतर तो ब्लॉग येईल. तसे ब्लॉग आपले रेग्युलर येत आहे, पण काही ब्लॉगमध्ये थोडा गॅप होतोय, कारण की दुसरे कामं करता स्वतःचे ब्लॉग एडिट करायला वेळ नाही भेटत, त्यामुळे थोडा उशीर होऊन जातो. पण इथून पुढे ट्राय करूया आपण रेग्युलर ब्लॉग टाकण्याचे. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.